या वर्षाचा ऊसाचा सीझन सुरू होऊन जवळपास 1 महिना होऊन गेला, पण सोलापूर जिल्ह्यातले साखर कारखाने अजूनही तोंड उघडायला तयार नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनी कमीत कमी 3400 आणि जास्तीत जास्त 3653 एवढी पहिली उचल जाहीर केली. जवळजवळ 70 ते 80 साखर कारखान्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. सोलापूरची रिकव्हरी ही थोडीशी कमी आहे, जास्त नाही, पण याचा अर्थ सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी तोंडच उघडायचं नाही असं काही त्यांनी समजू नये. यावर्षी ऊसाचं उत्पादन कमी आहे, एकरी उत्पादन घटलेलं आहे. त्यामुळं 10 फेब्रुवारीच्या आत सगळेच साखर कारखाने बंद होतील अशी एकूण स्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये ऊस पळवापळवी होणार आहे, ऊसासाठी स्पर्धा होणार आहे हे माहिती असताना सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी साखळी करून मी बोलत नाही तुम्ही बोलू नका अशा प्रकारची भूमिका आज घेतलेली आहे. आणि त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना आता काही गप्पा जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानानुसार 30 तारखेपर्यंत आम्ही वाट बघितली, परंतु साखर कारखाने काहीच बोलायला तयार नाहीत. मराठवाड्यामध्ये आंदोलन चालू आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे आणि आता पश्चिम महाराष्ट्रातले गाळप जवळपास सुरळीत चालू आहे. कर्नाटकात मोठं आंदोलन झालं. कर्नाटकातले कारखाने जे महाराष्ट्रातल्या सांगली कोल्हापूर कारखान्यापेक्षा जवळपास 500 रुपयांना कमी दर द्यायचे, त्यांनी सुद्धा 3300, 3350, 3400 पर्यंत पहिली उचल जाहीर केली. मग सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनाच असं काय झालं? म्हणून 2 दिवस आम्ही वाट बघू, अन्यथा आता एक कारखाना धरून गव्हाणी बंद पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार. शेतकऱ्यांनी सुद्धा दर निश्चित केल्याशिवाय आंधळेपणानं कारखान्याला ऊस पाठवण्याची घाई करू नये. एकदा आपल्या ताब्यातला ऊस गेला की मग शेतकऱ्याच्या हातामध्ये काही राहत नाही, ते देतील तेवढे पैसे घ्यावे लागतात. सोलापूर जिल्ह्यामध्ये रिकव्हरी चोरीचं प्रमाण प्रचंड आहे. रिकव्हरी चोरणे याचा अर्थ उत्पादित झालेली साखर कमी दाखवणे आणि ही प्रत्यक्षामध्ये उत्पादित झालेली परंतु रेकॉर्डला कमी दाखवलेली ही जी अतिरिक्त साखर आहे ती काळ्या बाजारामध्ये विकली जाते आणि त्यातून काळा पैसा तयार होतो. काळ्या पैशाची एक समांतर व्यवस्था या सोलापूर जिल्ह्यामध्ये तयार झाली आहे. ही रक्कम फार मोठी आहे. साधारणपणे 1% रिकव्हरी जर मारली तर 10 किलो साखर चोरी होते आणि 10 किलो साखरेचा आजचा बाजारभाव हा 400 रुपये होतो. म्हणजे टनाला 400 रुपये 1% रिकव्हरी मारल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये होते. 1.5% रिकव्हरी मारणारे महाभाग या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणून सोलापूरच्या साखर कारखान्यांची रिकव्हरी कमी दिसते. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आता आम्ही एक भरारी पथकं निर्माण करणार आहोत. साखरेचं वाहतूक करणारे हे ट्रक आहेत. अचानकपणे आम्ही रस्त्यावर गेटच्या बाहेर काढू. जर त्यांच्याकडे गेट पास नसेल, त्यांच्याकडे GSTची साखर विकत घेतलेली पावती नसेल तर निश्चितच ही साखर ही चोरीची साखर आहे, रिकव्हरी मारलेली साखर आहे. यापूर्वी असे अनेक ट्रक आम्ही पकडलेले आहेत. यावेळी या कारखानदारांचे हे सगळे काळे धंदे उघडकीस आणल्याशिवाय आम्ही सोडणार. तीच परिस्थिती काटामारीची सुद्धा आहे.
साधारणपणे 10% काटा मारला जातो. 10%चा हिशेब केला तर टनाला जवळपास 300 रुपये टनापाठीमागे त्याचा तो तोटा होतो. आणि मग रिकव्हरी मारलेले 400 रुपये, काटा मारलेले 300 रुपये, त्याचा हिशेब केला तर टनाला 700 रुपये. हे 700 रुपये जर का दरामध्ये मिसळलं तर आपोआपच सांगली कोल्हापूरच्या दराच्या जवळपास जाणारा दर निघतो. सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना दर का मिळत नाही, ऊस उत्पादकांना दर का मिळत नाही, याचं हे थोडक्यात दिलेलं मी उत्तर आहे. साखर आयुक्तांना वारंवार आम्ही कळवलेलं आहे. एकतर मागील 1-2 वर्षाच्या थकीत रिकव्हरी FRP सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. पण त्या संदर्भामध्ये RRC काढून सुद्धा जिल्हाधिकारी आणि तहसीलदार, खरं तर त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारमार्फत करायची असते. त्या संबंधितांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन लिलावात काढायचे असतात. परंतु राजकीय दबावामुळं, सरकारमधल्या असणाऱ्या मंत्र्यांच्या दबावामुळं हे लिलाव होत नाहीत आणि त्यामुळं साखर आयुक्तांनी RRC काढून सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याची थकीत FRP मिळत नाही. FRP बसते ती एक रकमी विना कपात द्यायची आणि ती 15 दिवसाच्या आत द्यायची. ती जर दिलेली नसेल तर जेवढा विलंब झालेला आहे त्याला 15% व्याज द्यायचा आदेश कोर्टानं दिलेला आहे. एवढंच नव्हे तर ज्या त्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं FRP ठरवायचं. हा जो 2022 साली राज्य सरकारनं निर्णय घेतलेला होता तो रद्दबातल केला. त्या फरकाची रकमा सुद्धा देणे लागत आहेत आणि GST कमी करून गाजावाजा केला गेला. परंतु शेतीला मुळातच GST हा शून्यच झाला पाहिजे, असताच कामा नये. कारण यापूर्वी जेव्हा व्हॅट होतं त्यावेळी व्हॅटमधून रासायनिक खतं म्हणा किंवा निविष्ठा म्हणा ह्या वगळलेल्या होत्या. याचं कारण असं आहे की GST असो किंवा व्हॅट असो याचा 100% बोजा हा शेतकऱ्यावरच पडतो. कारण शेतकऱ्याचा काय GST नंबर नसतो आणि त्यामुळे त्याला परतावा मिळत नाही आहे. बाकीचं एखादा छोटा उद्योजक असेल, एखादा ट्रेडर असेल, तो आणखी कुणी असेल, त्यांनी भरलेल्या GSTतला परतावा त्यांना त्यांच्या फिनिश प्रॉडक्टच्या विक्रीतून मिळत असतो. परंतु शेतकऱ्याला शेतीसाठी उत्पादनासाठी लागणारं औषधं असतील, कीटकनाशक असेल, खतं असतील, अवजारं असतील, या साऱ्या गोष्टी विकत घेत असताना GST भरावा लागतो. परंतु शेतकऱ्याचा त्याच्यातून उत्पादित झालेला जो माल आहे, मग तो ऊस असो, सोयाबीन असो, कापूस असो, काही असो, भाजीपाला असो, त्याच्यावर कुठंच GSTची आकारणी होत नाही आणि त्यामुळं 12%, 18% भरलेला सगळाच्या सगळा GSTचा बोजा एकट्या शेतकऱ्यावर पडतो. GSTची एकूण कर रचना बघितली तर एवढा मोठा कराचा बोजा पडणारा देशातला एकमेव घटक आहे तो म्हणजे शेतकरी. साहेब, आज मुख्यमंत्री रासायनिक खताच्या किमती वाढल्या याला जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे. केंद्र सरकार सातत्यानं खत कंपन्यांना खतावर दिलं जाणारं जे अनुदान आहे ते अनुदान कमी करत चाललेलं आहे, कपात करत चाललेलं आहे आणि त्यामुळं खत कंपन्यांनी खताच्या किमती वाढवायला सुरुवात केली आहे. शेवटी तोट्याचा धंदा कोणी करणार नाही. खत कंपन्यांना दोष देण्यापेक्षा मी यासाठी केंद्र सरकारला दोष देतो. माझं केंद्र सरकारला म्हणणं एवढंच आहे, तुमच्या मोदीचा रासायनिक खतावरचा फोटो बघून आम्हाला कंटाळा आला आहे. तो फोटो बघितल्याला आनंद त्याच वेळी होईल जेव्हा त्या खताच्या किमती कमी झालेल्या असतील. दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्या अतिवृष्टीच्या संदर्भात मदतीचा NDRFकडे जो प्रस्ताव यायला पाहिजे तो अद्याप आलेला नाही. आता हा प्रस्ताव आलेला नाही असं जर का केंद्र सरकारच म्हणत असेल, कारण मंत्री जेव्हा सभागृहात अशी माहिती देतात त्यावेळी ती 1001% सत्य असते. दिशाभूल करणारं असं वक्तव्य केलं तर त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव येऊ शकतो. तेव्हा ही गोष्ट खरीच आहे. मग महाराष्ट्र सरकारनं प्रस्तावच दिलेला नाही. 10 मे पासून सातत्यानं पाऊस पडतोय. अतिवृष्टीचं व सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर 110 सर्कलपैकी मला वाटतं की 99 सर्कलमध्ये अतिवृष्टी नोंद आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये.
पण त्याचा प्रस्तावच जर का गेलेला नसेल तर NDRF मध्ये आपला हक्क आहे की नाही? कारण NDRF मधला जो काही निधी आपण निर्माण केलेला आहे भारत सरकारनं, तो काही कोणाच्या वापाचा नाही आहे, त्याच्यावर महाराष्ट्राचा अधिकार आहे. आणि त्यातून मदत घेऊन आज शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत, फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत अतिवृष्टीमुळं, महापुरामुळं घरदारं वाहून गेलेले आहेत. आणि त्यातून NDRF मधनं मदत घ्यायची नाही तर कशातून घ्यायची आहे? हा सरळ सरळ राज्य सरकारचा बेजबाबदारपणा आहे. एक तर केंद्र सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंजाब आणि बिहारला NDRF मधनं भरीव अशी मदत दिलेली आहे आणि त्यामुळं तो पैसा संपलेला असावा आणि त्यामुळं राज्य सरकारनं मागणी करू नये असा दबाव केंद्रातून महाराष्ट्र सरकारवर आलेला असावा, अथवा महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे अजून तो प्रस्ताव गेलेला नाही. त्याच्यामध्ये असं आहे की फडणवीस सरकार या संदर्भात स्वाभिमानीची काय भूमिका? आता केंद्र आणि राज्य सरकारनं एकच करावं की एकतर बाप दाखवावं नाही तर बाप मेला म्हणून श्राद्ध करावं. दुसरं काय? कुणीतरी एक चुकलेलं आहे, खोटं बोलतंय, दिशाभूल करतंय. आता केंद्र सरकार दिशाभूल करतंय का राज्य सरकार दिशाभूल करतंय? केंद्र आता संसदेचं अधिवेशन चालू आहे, त्याच्यावर निंबाळकर उठवतील आवाज. आता गेल्या वर्षभरामध्ये बघायचं झालं तर कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये सरकारनं 90,000 कोटी रुपयाची ठेकेदारांची बिलं थकवली म्हणून 4 ठेकेदारांनी आत्महत्या केल्या. ही एक म्हणजे उपलब्धता महाराष्ट्र सरकारची. रोजगार हमीच्या कामावर मजुरांची बिलं मिळालेली नाहीत, 3-3, 4-4 वर्षापासून विहिरीची बिलं मिळालेली नाहीत. त्याचबरोबर पाणंद रस्ते केलेले आहेत, त्याची मजुरांची बिलं मिळालेली नाहीत. ठिबक सिंचनचं अनुदान मिळालेलं नाही, ही उपलब्धी गेल्या वर्षाची आहे. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर असोत, आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचारी असोत, यांचे महिनोन्महिने पगार होत नाही, ही उपलब्ध आहे. अनुदानं जी काय सरकारनं जाहीर केली आहेत ती मिळत नाहीत. नव्या कुठल्याही कामासाठी 1 रुपयासुद्धा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडे उपलब्ध नाही. ही उपलब्धता गेल्या 1 वर्षाची फडणवीस सरकारची आहे. नाही, राज्य सरकारनं TET परीक्षा पास व्हायला शिक्षकांना काही अवधी द्यावा आणि जे आता रिटायर व्हायला आलेले आहेत ते या वयात आता कसली परीक्षा देणार? कारण शेवटी त्यांचा अनुभव हीच त्यांचं क्वालिफिकेशन हे समजून घेतलं पाहिजे. कारण एवढी वर्षे जर का ते सेवेत असतील तर पुन्हा परीक्षा द्या आणि मगच तुम्हाला सेवेत काय ठेवतो हे म्हणणं योग्य नाही. खरं तर महत्त्वाचं बियाणे कायद्यामध्ये दुरुस्त होणं गरजेचं होतं, पण तो ड्राफ्ट तयार करत असताना या देशामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी सातत्यानं चळवळी करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याशी सरकारनं संवाद साधायला पाहिजे होता. आम्हाला काही अडचणी येतात, कारण शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात ते शेतकरी आमच्याजवळ मांडत असतात आणि त्याच्यावर आम्ही कायम चळवळ करत असतो, आंदोलन करत असतो. कंपन्या काय काय चोऱ्या करतात, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवतात, याचा अनुभव आमच्याशिवाय कुणाला जास्त असतात. परंतु दिल्लीत बसून हा जो बियाण्याच्या संदर्भातला ड्राफ्ट केलेला आहे तो अजून चांगला करता आला असता, अजून बियाणे कंपन्यांच्यावर अंकुश ठेवणारा आणि शेतकऱ्यांना न्याय देणारा अशा प्रकारचा कायदा करता आला असता. पण त्याच्यामध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत. अजूनही वेळ गेलेला नाही. सभागृहामध्ये आणून त्याच्यावर व्यापक चर्चा करावी, संयुक्त संसदीय समितीकडे ती बिल पाठवावं आणि मग त्या समितीनं पुन्हा आमच्यासारख्या शेती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना साक्षीसाठी बोलवून मतं घ्यावीत आणि मग एक परिपूर्ण असं विधेयक संसदेसमोर आणून त्याचं कायद्यात रूपांतर करावं. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.